स्वामी समर्थ. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांना समर्पित अशी एक विशिष्ट तिथी असते, ती म्हणजे आपली संकष्टी चतुर्थी. आता एखाद्या महिन्याच्या मंगळवारी जर चतुर्थी तिथी आली तर त्यावेळेस अंगारक योग जुळून येत असतो आणि त्यावेळेस अंगारक चतुर्थी ही साजरी होत असते मोठ्या प्रमाणात. आता आपल्या 2026च्या नवीन वर्षामध्ये पहिला अंगारक योग आला होता तो म्हणजेच आपल्या पौष महिन्यामध्ये. आता दुसरा योग जुळून आला आहे तो येत्या 5 मे 2026 मंगळवारी म्हणजेच परवा हा योग आला आहे, ज्या दिवशी अंगारक चतुर्थी ही साजरी होणार आहे. आता ज्या व्यक्तींना प्रत्येक महिन्यात संकट चतुर्थीचा उपवास करणं शक्य होत नाही, सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी जर या अंगारक चतुर्थीच्या दिवशी व्रत केलं, उपवास केलं, अभिषेक केला, मंत्रसूत्र पठण केले, विशिष्ट उपाय केले, तर खरंच सांगते संपूर्ण वर्षभरातल्या संकट चतुर्थी तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होत असतं. आता या अंगारक योग अतिशय विशिष्ट योग असतो, खूप प्रभावी योग असतो आणि या योगापासून म्हणजे येत्या 5 मेला जो अंगारक योग आला आहे त्या दिवसापासून जर तुम्ही गणपती बाप्पाच्या 120 दिवसाच्या सेवेला जर सुरुवात केली, जी अत्यंत प्रभावी आहे. ती सेवा जी आहे ती अडकलेले पैसे असेल, संतान प्राप्ती असेल, लहान मुलं हट्टी आहे, तापट आहे, ऐकत नाही, अभ्यासाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांवरती ही सेवा खूप प्रभावी ठरणार आहे. ती सेवा कशी करायची आहे, नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवेच्या व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.